संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या शहरांच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष आहे त्यापैकी दोन शहरं ही ठाणे जिल्ह्यात येतात। ते म्हणजे ठाणे महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका। आणि या दोन्ही महानगरपालिकांचा निकाल काय लागतोय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। एकीकडे म्हणजे ठाण्यामध्ये भाजप आणि सेनेची युती आहे, तर ठाण्याच्या बाजूलाच असलेल्या नवी मुंबईत मात्र हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढतात, वेगवेगळे लढतात, एकमेकांच्या विरोधात लढतात। आणि या दोन्ही शहरांची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे ते नरेश म्हस्के माझ्यासोबत आहेत। सर, दोन्ही शहरांची जबाबदारी तुमच्याकडे आहे, एकीकडे युती आहे, एकीकडे स्वबळावर आहे। दोन्हीकडे प्रचार करताना थोडीशी वर खाली होत असतं, घालमेल होत असते। काय असतं की ठाणे महानगरपालिकेत युती म्हणून लढतोय, बाजूला नवी मुंबई महानगरपालिकेत शिवसेना म्हणून लढतोय। म्हणजे त्रिधा तिरपीट कशी उडते की इकडे कळव्यामध्ये स्कार्फ असतो अंगावरती, धनुष्यबाण पण असतो आणि कमळ पण असतं, आणि बाजूलाच बॉर्डरला जाताना लक्षात येत नाही की दोन्ही आहेत, तिथे फक्त धनुष्यबाणच ठेवायला पाहिजे। अशी होते, थोडीशी दमछाक होते। असं झालं काल परवा की बाजूलाच बॉर्डरला नवी मुंबई सुरू होते आणि त्या ठिकाणी जाताना तो कमळाचा स्कार्फ तसाच होता। आणि मला पत्रकारांनी तुमच्या आठवण करून दिली की अरे अहो इथे युती झाली का? तर मी बोललो नाही नाही नाही, बाजूला प्रचार करून आलो आणि त्याच्यामुळे तशी परिस्थिती आहे। परंतु शिवसेना भाजप युती ही आमची आहे, अभेद्य आहे। नवी मुंबईत नाही होऊ शकली, अर्थात मी त्याला कोणाला दोष देत नाही, पण नाही झाली। आता का नाही झाली, कशी नाही झाली, आणि तिथे भाजप, मूळ भाजप आणि काय यावरती मी बोलणं उचित वाटत नाही की तिथे नक्की काय आहे प्रकरण, आणि भाजपच्या नेत्यांनाही माहीत आहे। पण नवी मुंबईचा विचार करायचा झाला तर तिकडे एक वाक्य खूप फेमस झालेलं आहे, अनेक लोकांच्या कार्यकर्त्यांच्या तोंडून एक वाक्य ऐकतो आम्ही की जरी आमची युती नसली तरी सेना आणि मूळ भाजपची मात्र युती आहे। हे वाक्य तिकडे खूप फेमस झालेलं आहे। घराणेशाहीच्या विरोधात आम्ही आहोत, हे वाक्य तिकडे फेमस झालेलं आहे। याबद्दल काय वाटतं? अनेक कार्यकर्त्यांच्या तोंडातून हे वाक्य ऐकलंय। नवी मुंबईत युती करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला, स्वतः 2-2 वेळा अध्यक्ष, त्यांचे निरीक्षक, काही त्यांचे ज्यांच्या प्रभारी त्यांना भेटलो, युती व्हावी अशी प्रामाणिक इच्छा होती। परंतु अगदीच आम्हाला 20 जागांच्या वरती एकही जागा देणार नाही, की आमच्याकडे 56 सिटिंग जे कॉर्पोरेटर असतानासुद्धा अशा पद्धतीने चर्चा केली गेली। त्याच्यामुळे मग युती झाली नाही। युती झाली असती तर 111च्या 11 जागा आमच्या युतीच्या आल्या असत्या। असो, परंतु मूळ भाजपवासी म्हणजे ज्यांनी भाजप उभी केली नवी मुंबईत वगैरे, ते सर्वजण आज आमच्या सोबत आहेत। अगदी संघाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनासुद्धा आम्ही तिकीटं दिलेली आहेत, कारण शेवटी कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्यांना संधी देणं गरजेचं असतं। इतर कोणी दिली नसेल, पण आम्ही संधी दिलेली आहे, आणि भाजपाचा जो ओरिजिनल केडर आहे तो आमच्या सोबत आहे। आणि त्यामुळे शिवसेना, मूळ भाजपवासी विरुद्ध जो काही विरोधी पक्ष आहे आता आमच्या दृष्टीने, अशी आमची लढत आहे। बरं, तो जो विरोधी पक्ष, यांचं नाव तुम्ही घेत नाही, पण गणेश नाईक हे त्या ठिकाणी लढत आहेत आणि त्यांनी म्हणजे त्यांच्या अनेक त्यांच्या घरातल्या अनेकांकडे तिकीटं आहेत। त्याच घराणेशाहीच्या विरोधात तुमची देखील लढत आहे। पण असं देखील आहे की 1 नंबर आम्ही असणार, 2 नंबर कोण असेल हे आम्हाला माहिती नाही, असा विश्वास त्यांनी आत्ताच ABP माझ्याशी बोलताना सांगितलं आहे। 1 नंबर आम्हीच असणार, पण त्यांच्या विरोधात तुम्ही आहात त्या ठिकाणी। तुमचं काय, किती विश्वास आहे की नवी मुंबईवर यावेळी भगवा फडकेल आणि महापौर जो आहे तो शिवसेनेचा बसेल? बघा, आम्हाला विश्वास आहे की महापौर हा त्या ठिकाणी शिवसेनेचाच बसणार। अर्थात ते 1 नंबरच आहे, ज्येष्ठ नेते आहेत, मी आजही त्यांचा सन्मान करतो। आमच्या युतीचे ज्येष्ठ नेते आहेत। या ठाणे जिल्ह्याच्या, पालघर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये ते सगळ्यात वरिष्ठ नेते आहेत, त्यांचा एक्सपिरियन्स पण खूप आहे, त्यामुळे ते 1 नंबरच आहेत। आम्ही कधीच त्यांना बोलायची गरजच नाही आहे की मी 1 नंबर आहे, ते 1 नंबरचेच नेते आहेत। त्याच्यामुळे आम्ही त्यांचा मान, सन्मान तसाच राखतो, तसाच ठेवतो आणि ठेवणार। परंतु नवी मुंबईमध्ये त्या नेत्यांच्या उपस्थितीतच
आम्ही आमचा शिवसेनेचा महापौर बसवू. खूप खूप मोठी या ठिकाणी काय बोलतात ती लढत जी आहे तिकडे बघायला मिळणार आहे. कारण की भाजप प्रचंड म्हणजे 25 वर्षापासून गणेश नाईक आणि त्यांच्या परिवाराची संपूर्ण सत्ता या ठिकाणी बघायला मिळते नवी मुंबईत. तर नवी मुंबईत जर हे चित्र असेल तर नवी मुंबईच्या बाजूला म्हणजे ठाण्यामध्ये आपण येऊया. ठाण्यामध्ये काय चित्र असणार आहे? ठाण्यामध्ये कशा प्रकारे तुम्ही महापौरच्यासाठी किंवा इतर जी पदं आहेत, उपमहापौर असेल किंवा स्थायी समिती अध्यक्ष असेल, यामध्ये देखील वाटाघाटीची आतापासून चर्चा सुरू झाली आहे. ठाण्यामध्ये मिनिमम 103 जागा आणि मॅक्झिमम 107 जागा आमच्या महायुतीच्या निवडून येणार आणि महायुतीचाच महापौर बसणार आणि त्याची काळजी करण्याची कुणालाही गरज बसणार नाही. महापौर कोण, उपमहापौर कोण, स्थायी समिती सभापती, आम्ही आजही चर्चा केलेली नाही. वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे. मी आजच तुम्हाला ठाणे महानगरपालिकेचा निकाल सांगतो. महायुती म्हणून मिनिमम 102 जागा, मॅक्झिमम 107च्या पुढे आम्हाला जागा मिळतील. राष्ट्रवादी यांचा म्हणजे अजितदादा यांच्या 10 जागा येतील. उरलेल्या जागा राष्ट्रवादी जितेंद्र आव्हाड यांच्या जागा येतील. मनसे आणि ठाकरेगड एकही आणि ठाकरेगड 0 जागा या ठिकाणी येतील. असं माझं जे काही राजकीय विश्लेषण आहे किंवा राजकीय जो काही अभ्यास आहे तो मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की हे गणित असणार आहे. नवी मुंबईचं जर तुम्ही गणित पाहिलं तर नवी मुंबई आपण म्हणतो म्हणजे नवी मुंबई तुम्ही फिरा, MIDC एरिया फिरा, ग्रामीण भाग फिरा. नवी मुंबईचा विकास आपण म्हणतो नवी मुंबई प्लॅन सिटी आहे, परंतु काही ठराविक रोड सोडले, एक शहरी भाग बेलापूर आणि या पट्ट्यातला पाहिला तर नवी मुंबई भकास झालेली आहे. नवी मुंबईचे गावातले रस्ते बघा, काय परिस्थिती आहे. नवी मुंबईची स्मशानभूमी बघा, स्मशानावरती जिथे आपण जाळतो प्रेत तिथे पत्रे नाही आहेत. ते MIDC एरिया बघा, किमान जवळजवळ 16 नगरसेवकांचा भाग आहे, रस्ते नाहीत. किती घाण आहे रस्त्याच्या बाजूला, किती भंगार पडलेलं आहे. MIDCमध्ये कशी झोपडपट्टी वाढलेली आहे, त्याच्या विकासाचं काय, हेच प्रश्न आहेत. नवी मुंबईची मूळ गावं आहेत त्या ठिकाणी रस्ते नाहीत, छोटे छोटे रस्ते आहेत, चांगले रस्ते नाहीत. अशी परिस्थिती नवी मुंबईची आहे. हे सगळं चित्र तुम्ही बदलणार. सगळं चित्र आपल्याला बदलायचं आहे. नवी मुंबई नवीच वाटली पाहिजे. फक्त बाहेरून नवी नवरी दिसून उपयोग नाही आहे. ती नवी नवरी जी आहे ती सर्वांगाने सुंदर असली पाहिजे. फक्त लाली पावडर लावून ती क्षणिक आहे. काल देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की आम्ही परिवर्तन घडवणार. तर हे जे परिवर्तन आहे ते याच माध्यमातून, कारण की गेली 25 वर्ष ज्यांची सत्ता आहे त्यांनी हे केलं नाही म्हणून आज हे प्रश्न आहेत. नक्कीच कंडोनियमचा विषय आहे की नवी मुंबई ही सिडकोने डेव्हलप केलेल्या जे काही सोसायटी आहेत, 180 स्क्वेअर फुटाचं घर आहे, 200 स्क्वेअर फुटाचं घर आहे सोसायटी म्हटलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही ड्रेनेजची कामं करायची नाहीत, पाणी पुरवठ्याची कामं करायची नाहीत. महानगरपालिका ड्रेनेजचा कर घेते, पाणी पुरवठ्याचा कर घेते. गेले 20 वर्ष मी खासदार म्हणून गेलो तेव्हा लक्षात आलं की ही कामं करायची नाहीत महानगरपालिका. मग कोणी करायची? टॅक्स घेताना तुम्ही टॅक्स घेता. आणि मग मी नगरविकास मंत्र्यांच्या मागे लागून, एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे लागून तो निर्णय घेतला. 400 करोड रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आणि सर्व सोसायट्यांमध्ये आज मलनिस्सारण, पाण्याची कामं सुरू केली. अरे 180 स्क्वेअर फुटाचं घरं आहे, सिडकोनी त्यावेळी घरं बांधलेली आहेत, ती मोडकळी झालेली आहेत. काय वाईट आहे? 30 वर्ष झाली नाहीत तरीसुद्धा त्यांची अवस्था वाईट आहे. ती रिडेव्हलपमेंट करायची नाहीत? त्यांना चांगलं घर नको? क्लस्टरसारखी योजना शिंदे साहेबांनी घेतली. अनेक क्लस्टर त्या ठिकाणी उभे आहेत, लोकांना चाव्या वाटाय. हे कोणी केलं? तर एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. मर्जीतला बिल्डर मिळावा, मर्जीतला विकासक मिळावा याकरता अनेक क्लस्टर आणि रिडेव्हलपमेंटच्या स्कीम तुम्ही अडवून ठेवताय, दादागिरी करताय. कशासाठी? हे सगळं बदलायचं आहे आम्हाला. आणि म्हणून नवी मुंबईमध्ये आम्हाला परिवर्तन घडवायचं आहे, लोकाभिमुख सत्ता आणायची आहे. आज बाजूला ठाणे महानगरपालिका बघा, प्रभाग कार्यालयात कोणी सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी जाऊ शकतो, त्याला महानगरपालिका माझी वाटते. नवी मुंबईत ती परिस्थिती नाही आहे. एक विशिष्ट कंपूची, विशिष्ट नगरसेवकांची, विशिष्ट कंत्राटदारांची ती महापालिका लोकांना वाटते. महापालिकेत जाण्याची इच्छा होत नाही. लोकाभिमुख महापालिका आम्हाला तयार करायची.
शेवटचा प्रश्न विचारतो. लोकाभिमुख महानगरपालिका तयार करताना प्रस्थापित जी सत्ता आहे ती तुम्हाला उलथवून टाकावीच लागेल, त्याशिवाय तुम्ही तुमची सत्ता आणू शकत नाही आहे. तर ज्यावेळी अशा प्रकारचे निर्णय घ्यायचे असतं किंवा इतकं मोठं पाऊल उचलायचं असतं, किती तयारी आहे, कशा प्रकारे लोकांचा प्रतिसाद आहे तुम्हाला नवी मुंबईमध्ये? आणि काल रॅली झालेली आहे, उद्या परत रॅली आहे. या रॅलींमध्ये एकनाथ शिंदे कशा प्रकारे लोकांशी संवाद साधतात, कशा प्रकारे लोकांना भेटतात? आपण पाहताय जवळजवळ काल 44 नगरसेवकांच्या वॉर्डामध्ये एकनाथ शिंदेसाहेब त्या ठिकाणी पोहोचले. 5 वाजता जे गाडीवर उभे राहिले होते ते रात्री 10 वाजेपर्यंत गाडीवर उभे होते. प्रत्येक ठिकाणी गेले आणि लोकांना सांगितलं, बघा ही जी दयनीय अवस्था आहे, फक्त बेलापूरचे रोड चकाचक असून उपयोग नाही, वस्त्या पण चकाचक असल्या पाहिजे, गावं चकाचक असली पाहिजेत, लोकांना चांगल्या सुविधा पुरवल्या पाहिजेत. जी घरं 180 स्क्वेअर फुटाची आहेत, 200 स्क्वेअर फुटाची घरं आहेत, 250 स्क्वेअर फुटाची घरं आहेत, त्याचं रिडेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, त्यांना हक्काचं चांगलं घर मिळालं पाहिजे. साहेब स्वतः प्रत्येक भागात गेले, जागेवर गेले आणि लोकांचा रिस्पॉन्स काय ते तुम्ही पाहिलं आहे. दाखवा तुम्ही लोकांचा रिस्पॉन्स काय ते. हजारो लोक रस्त्याच्या दुतर्फा त्यांच्या स्वागताला उभी होती, एकनाथ शिंदे साहेबांचं स्वागत करत होती आणि सत्ता तुमच्याकडे देणार हे त्यांना ओरडून ओरडून सांगत होते. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आत्मविश्वास व्यक्त करत आहेत नरेशजी मस्के की नवी मुंबईमध्ये यावेळी शिवसेनेचा महापौर असणार आहे, युतीचा देखील शिवसेनेचा महापौर बसेल आणि त्यासाठी प्रत्येक घरापर्यंत पोचण्यासाठी, प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे हे रिंगणांमध्ये उतरलेले आहेत. आणि त्यामुळे हा जो मुकाबला आहे, ही जी लढत आहे ती थेट गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे किंवा भाजप विरुद्ध शिवसेना अशी आहे. मात्र याच्यामध्ये जो कोणी जिंकेल त्याच्यानंतर सत्ता मात्र महायुतीमधलीच असणार आहे. 2 पैकी एका पक्षाची सत्ता. आता नेमकं कोणाच्या पारड्यामध्ये या ठिकाणचे मतदार आपलं मत टाकतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.